हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आम्ही लावलेले गुरुचरित्राचं पारायण आणि सकाळी लवकर 4 वाजता उठलो आणि 6 वाजेपर्यंत पूर्ण वाचून झालं होतं. तर मुलांना जायचं होतं शाळेत. तर ताईंनी स्वयंपाकाची तयारी केली आणि भेंडीची भाजी टाकली. तर दूध संपलं होतं आणि ताईंनी श्रवणला दूध आणायला सांगितलं. श्रवण इकडे बघ ना, सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. मोठ्याने बोल ना. गुड मॉर्निंग. दूध आणायला जातो. हां. आवर पटकन. नको जाऊ म्हटलंय ना शनू, सायकलवर नको जाऊ म्हटलं होतं ना. पटकन ये, पिशवी घेऊन जा ना. आणि त्यांचं सगळं आवरलं होतं. तर त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि श्रवण आणि आम्ही दररोज शाळेत जाण्याआधी सगळ्यांच्या पाया पडतात. खरं तर हे सगळं चांगले संस्कार येतं आणि शिवांश पण सगळ्यांच्या पाया पडतो. आणि त्यांचं सगळं आवरून झालं आणि ते शाळेत गेले आणि ताईंच्या चालल्या होत्या चपात्या करायच्या. तर चपात्या झाल्या आणि आम्ही दोघींनी बसून चहा घेतला. तर मुलांचं आवरून दिल्यानंतर थोडंसं निवांत वाटतं आणि दोघींनी बसून निवांत चहा घेतला. उशीर झालाय ना अभि दादा, नंतर आवरून गेला पण पटकन आवरत जायचं. हा ना भाऊ, असं बाय. शिवांश बाय. आवरलं तुझं? स्कूलमध्ये जायचं? पप्पा नाही आले का आणखी न्यायला? बॅग घे तुझी. चलो बाय करू. आणि खरं तर पारायण लावल्यापासून आम्ही एकदा पण स्वामींच्या केंद्रात गेलो नाही. तर आज म्हणलो आज केंद्रात जाऊ आणि पटकन आवरलं होतं सगळं. तर मशीनमध्ये काही कपडे टाकले होते. तर ते झाले होते आणि वाळायला टाकायचे होते. आणि तोपर्यंत ताई आतमध्ये करत होत्या स्वामींसाठी नैवेद्य. तर 10:30 वाजता आरती करतो आणि आरतीच्या टायमिंगमध्येच नैवेद्य करतो. तर सेपरेट भाजी आणि भाकरी करतो. तर लसूण आणि कांदा त्यात अजिबात टाकत नाही. नैवेद्याला नाही मी भाकर करते. तर आता स्वामींसाठीच नैवेद्य बनवून राहिले तर. आणि आमचं सकाळी स्वयंपाक झालेला आहे आणि भाजी केली आहे कारण स्वामी म्हणजे लसूण कांदा चालत नाही ना, मग वेगळी भाजी केली. आता आम्हाला आरती करायची आहे. तर आवरलं आहे आमचं सगळं आणि सकाळीच आम्ही पूजा ते करतो. पण आरती 10:30ची आता 10:30ची आरती करायची. तर आमचं सकाळीच वाचून होतं. आम्ही ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 4 वाजताच वाचतो आणि आता फक्त 10:30ची आरती म्हणून उशिरा करतोय. आज रांगोळी पण नव्हती काढली, म्हणजे रांगोळी पण नंतर काढू. आणि हार पण उशिरा आले आज. मग हार आरती सगळं नैवेद्य सगळं आता उशिराच करून राहिले होतं. आणि आज आमचा पारायणाचा 3रा दिवस आहे. आणि हे 2 ग्रंथ दिसतात ना, तर आम्ही दोघींनी पण गुरुचरित्र म्हणजे पारायण चालू केलं आहे आणि दोघींचे 2 मांडले आणि पूजा एकच मांडलेली.
घरातलं सगळं आवरलं होतं तर आम्ही पोचलो स्वामींच्या मंदिरात. तर आज आरती होती, पण आज आरती असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं आणि आम्हाला थोडंसं उशीर झाला, पण जाऊ द्या, दर्शन घेण्यासाठीच गेलो होतो आम्ही. आणि घरापासून थोडंसं जवळच आहे स्वामींचं मंदिर. त्यानंतर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. असा होता आमचा डे आउट. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.